नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, मी जयेश बनकर। आज आपण एक मोठी महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। होय, आता या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं आवश्यक झालं आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला मिळणारे हप्ते थांबू शकतात। म्हणूनच ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे। ई-केवायसी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरूनच करायची आहे। ladkibaheen.maharashtra.government.in मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पण लक्षात ठेवा, ही केवायसी प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। हे फक्त पर्याय ॲड झालेला आहे, पण काहीच दिवसात ही प्रक्रिया सुरू होणार आहे। तुम्ही ई-केवायसी मोबाईलवरून सहज करू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, त्या वेबसाईटवर क्लिक करा आणि केवायसी सुरू झाल्यावर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून प्रक्रिया पूर्ण करायची आहे। लवकरच ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल। ही केवायसी का गरजेची आहे? सरकारने ठरवलं आहे की बोगस लाभार्थी बाहेर काढायचे आणि फक्त खरी पात्र लाडकी बहीणच योजनेत ठेवायची आहे। म्हणूनच तुमच्यासाठी संपूर्ण ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तयार करणार आहे। तो पाहण्यासाठी अजून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ही माहिती प्रत्येक लाभार्थी बहिणीपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, बहिणी, नातेवाईक सगळ्यांसोबत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।